जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. शेती मित्रमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी. त्याच्या काबाड कष्टातून आपलं जगणं सुखकर होत असतं आणि त्याच शेतकरी बांधवांसाठी हा त्याचा खरा मित्र, खास मित्र शेती मित्र. शेतीच्या जमिनीमध्ये एकच पीक घेण्याऐवजी वेगवेगळी पिकं घेतली गेली तर जमिनीचा कस टिकून राहतो आणि उत्पन्नही चांगलं येतं. हेच दाखवून दिलंय भंडारा जिल्ह्यातल्या बोरगावच्या भगवान घंगुर्डे यांनी. भंडारा जिल्ह्यातला शेतकरी हा पारंपरिक पद्धतीनं धान शेती करतो. खरीप धान लागवड केल्यानंतर रब्बी हंगामातही भंडारा जिल्ह्यात धानाची लागवड केली जाते. मात्र धान शेतीतून जेमतेम आर्थिक उत्पन्न मिळतं म्हणून बोरगावच्या भगवान घुंगुडे यांनी आपल्या शेतात चणा, गहू अशा पिकांची लागवड केली आणि आता त्यांना उत्तम नफ्याची अपेक्षा आहे. माझ्याकडे 3 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये आज अर्धा एकर शेतीमध्ये गव्हाचं उत्पन्न आहे आणि 2 एकर शेतीमध्ये चण्याचं उत्पन्न आहे. खरीपमध्ये आपण धान घेतल्याच्या नंतर दुसरं पीक म्हणून रब्बीचं आणि ते चणा आणि गहू. आज चण्याला म्हणलं तर 3000 रुपये क्विंटलचं एक रेट आहे. गव्हाला 1600-1700 रुपये क्विंटलचं गव्हाचं रेट आहे. त्याच्यामुळे मी रब्बीचं पीक घेतेवेळी सर्वप्रथम खरीप काढल्याच्या नंतर त्या शेतीमध्ये नांगरटी केली. नांगरटी करून झाल्याच्या नंतर 2 एकर शेतीमध्ये 40 किलो चण्याची बिजाई फुकून आणि अर्धा एकर शेतीमध्ये 15 किलो गव्हाची बिजाई फुकून त्याच्यामध्ये विहीर पंपाचं पाणी घेऊन त्याच्यामध्ये पाण्याचं निचरा केलं आणि याची उगवणशक्ती वाढली. शेतकरी भगवान घुंगुडे यांच्याकडे वडिलोपार्जित 3 एकर शेती आहे. त्यांनी खरीप धान पीक काढल्यानंतर रब्बी हंगामात गहू, चणा या पिकांची लागवड केली. शेतामध्ये केलेली मेहनत आणि मशागत यांच्या जोरावर घुंगुडे यांची शेती बहरली आहे. भगवान घुंगुडे यांना एकूण 15,000 रुपये खर्च आला आणि त्यातून त्यांनी 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गव्हाला आणि चण्याला 12-13 हजार रुपये खर्च आला आहे. उत्पन्न म्हणजे पीक चांगलं असल्यामुळे शक्य असं आहे का 1 लाख रुपये व्हायला पाहिजे. पिकांमध्ये सतत बदल करत राहणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे वारंवार एकच पीक न घेता त्यात वैविध्य आणलं गेलं तर नापिकीसारखं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही चांगली भर पडू शकेल. प्रवीण तांडेकर, जय महाराष्ट्र, भंडारा. मंडळी, एक सामान्य शेतकरी शेतात मिरची पिकवून तब्बल 3.5 लाखाचं उत्पन्न घेतो. हे सांगितल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या गावणला गावचे शेतकरी मूलचंद भट्टड यांनी हे सिद्ध करून दाखवले. बुलढाणा जिल्ह्यातल्या गावणला गावात मूलचंद भट्टड यांची 3.5 एकर शेती आहे. त्यांनी मिरचीची लागवड करून एक आदर्श उभा केलाय. मूलचंद भट्टड आपल्या वयाच्या 61व्या वर्षी शेतात राबून विक्रमी पीक घेत आहेत. अतोनात त्याच्याशी तळमळ आहे. नेट शेड जे लावलेले ते करेल आहेत त्याने, त्यासाठी अतोनात त्याची तळमळ आहे. त्यांचे मजूर जवळपास दररोजचे 1000 ते 1,500 रुपयाची मजुरी चुकती करतात ते. आणि ते सकाळी 4ला उठले की संध्याकाळी 7पर्यंत शेतातच थांबतात आणि अतोनात कष्ट करून मजुरी सहाय्य करून उत्पन्नाची दिशा वाढवायचीच प्रगती आहे त्याची. त्याचं उत्पन्न एकरी 1 लाख रुपये उत्पन्न होईल त्यांचं. त्याची सहनशीलता आणि त्याच्या अंगातली शांतता आणि त्याचा जो देवभाव प्रेम आहे तो त्यांचा आत्मविश्वास कायम असल्यामुळे त्यांना काही डगमगायचं काम नाही.
ते म्हणजे त्यांचं ते जे मार्गदर्शन आहे, त्याचं जे बोलणं आहे आणि त्याचं जे पीक आहे, हे पाहणी केल्यानंतर त्यांचं मन समाधान होते. 25,000 रोपांची एकाच वेळी निगा राखत वर्षाकाठी 3,50,000चं उत्पन्न ते घेत आहेत. वयाच्या 61व्या वर्षी लढवय्या शेतकरी म्हणून त्यांनी तर प्रगती केलीच, पण त्याचबरोबर मजुरांसाठीही ते अन्नदाता ठरले. मूलचंद शेठ हे आमच्या परिसरातील अतिशय प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात सध्याच्या अवस्थेत 2 शेडनेट हाऊस आहेत. 2 शेडनेट हाऊसमध्ये प्रत्येकी 5,000 अशी 10,000 ही रोपांची संख्या आहे मिरचीच्या, आणि खुल्या क्षेत्रावर पण आहे, त्यात 15,000 अशी मिरचीची रोप संख्या आहे. शेतकरी हा मुळातच लढवय्या असतो. शेतकऱ्यानं प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला लढावं लागते. निसर्गाशी लढावं लागते, सरकारशी लढावं लागते, बाजारपेठेतही लढावंच लागते. म्हणून शेतकऱ्यानं लढवय्येपणा सोडू नये, आणि आत्महत्या हा काही कुठल्या सर्वच परिस्थितीवरचा मार्ग नाही आहे. मूलचंद शेठ यांच्याकडे पाहते, यांच्याकडे अपंगत्व आहे. त्यांचं वय पाहता, त्यांचं अपंगत्व पाहता तरुण शेतकऱ्यांनी तर जरूर आदर्श घेतला पाहिजे त्यांचा. त्यांच्याकडून तीच शिकायची महत्त्वाची बाब आहे की त्यांच्या उतार वयात सुद्धा ते आज आमच्यासारख्या तरुणांना लाजवतील इतका त्यांचा उत्साह, इतका अभ्यास आणि कोणतंही काम करायची त्यांची चिकाटी ही खरंच खूप प्रशंसनीय आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सर्वच परिस्थितींवर निराश होणं हा काही मार्ग नाही. शेतकरी नेहमीच लढत आला आहे, मग ते निसर्गाशी असेल किंवा सरकारशी. पण कुठल्याही संकटाला न जुमानता यशाचे इतर पर्याय शोधले जावेत, हेच प्रत्यक्षात मूलचंद भट्टड यांनी सिद्ध केलंय. राहुल भंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा.